हे बघा बॅगा वगैरे बांधला, माझी गाडी रेडी झाली. आता ह्याची गाडीवर पूर्ण सारा सेटअप झाला, पूर्ण रेडी निघतोय आता. हा बघा इथून फर्स्ट पॉइंट. आता इथून थोडं टोक दिसतं ना, आता आलं इथून टर्न मारला की बरोबर दिसल सगळ्या गोष्टी. अच्छा बनने के लिए लोगों पे नहीं दिलों पर राज करना पड़ता है. वाह 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 वाह, तालिया. सही बात है, सही बात है. तर हे बघा आता रेडी झालो पूर्ण. परत चढवलं आपलं रायडिंगचं. आणि इकडं जॅकेट रेडी आहे, बाकी बॅग बिग आहेत, बाकीचे सर्व हे आहे ना सर्व बॅगेत टाकायचं आहे. सगळा पसारा आहे, हे त्याचे कपडे आहेत. इकडे आपला तो कालचा आधीचा ब्लॉग तर आपण तिकडे एडिट केला. काय केला माहिती का, जो आता ह्याच्या आधीचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल ना, म्हणजे ह्या व्हिडिओच्या आधीचा पण हा आता दुसरा दिवसाचा आहे. हे व्हिडिओ अपलोड होते ना त्याच्या आधीचा, म्हणजे एपिसोड 10वा तो बघितलाच ना, तो अपलोड होत नाही. इथे नेटवर्कचा तसा पण प्रॉब्लेमच आहे. मग शेवटी गेलो तिकडे सायबर कॅफे मध्ये आतमध्ये हॉस्पिटलला. कारण कसं आहे, हम्पी हे जवळपास गाव प्रकारचा आहे, गावच आहे हा. आणि हॉस्पिटल इथं मेन सिटी आहे. तर हॉस्पिटलला गेलो तिथे एक सायबर कॅफे भेटला. त्याला हे केलं, मध्ये 100 रुपीज घेतले. बट तिथे बसलो बराच वेळ. हा दुसरा ब्लॉग पण एपिसोड 11 पण एडिट केला आणि तो 10 वाला आहे तो अपलोड केला तिथे बसून. त्याच्यामुळे तो गेला. तरी आता हा जो आहे ना, हा पण रात्री लावलेला एपिसोड 11 आहे तो, पण तो काय होत नाही. आता तू तिकडे गेल्यावर पण सायबर कॅफे शोधून अपलोड करायला लागेल. किंवा तिथं जर मोबाईल नेटवर्क फास्ट झालं तर होऊन जाईल. तर असं सगळं कारण याच्यापेक्षा 8 GB 10 GB 12 GB असे सर्व मोठा फाईल्स असतात. त्याच्यामुळे टाइम जातो. तर गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग तर झालेली आहे. सगळं रेडी केलंय. आता काय करतोय, मी जी आंघोळ आहे तो गेला आंघोळीला. सर्व जाऊ खाली, बॅगा गाडीवर ठेवू आणि जाऊया. आता आपण चाललोय, आता आपला इथून असणार आहे हे गोकर्ण, म्हणजे हम्पी टू गोकर्ण. जवळपास 300 का 315 किलोमीटर समथिंग असं काहीतरी डिस्टन्स आहे. तुम्हाला दाखवतो गाडीवर मॅप लावला की मध्ये. एकदम बाकी सर्व रेडी आहे. हेल्मेट वगैरे हे जे सामान बॅगेत टाकायचं आहे आणि निघायचं. चलो ओके, नाश्ता वगैरे खरीद करू. चलो ऑल सेट सगळं. आता बाकी सामान आहे ना तो खाली नेऊन ठेवतो. म्हणजे जा गाडीवर लावूया आणि निघूया. नाही करतो राहिला जाम सामान होते सर. हे एवढं दिसतं खुदलं काय एवढा सगळा पसार होतो. आणि आता परत इथून तर काय जास्त घेतलंय नाही, पण जास्त कुठे जेव्हा मोठी केरळामध्ये जाऊ ना तेव्हा थोडीशी शॉपिंग होईल. त्याच्यामुळे त्यावेळेला अजून सामान वाढेल. प्रवास आहे, मस्त आहे प्रवास. आता कुठे सुरुवात झालंय, मजा येत आहे. आणि तुम्हाला मजा येत असेल ना तर व्हिडिओ बघताय, व्हिडिओ लाईक शेअर करा, सुंदरशी तुमची कमेंट करा आणि जाऊ द्या. जास्तीत जास्त शेअर. चॅनल सबस्क्राईब करा. मी सबस्क्राईब करत नाही. 30% मध्ये हे असतात रेग्युलर व्ह्यूज मध्ये आणि अनसबस्क्रायबर 70% 80% एवढे अनसबस्क्रायबर असतात. असं करू नका. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ते पण लोक आपल्या फॅमिलीचा भाग बनतील आणि त्यांना पण पूर्ण सिरीज एन्जॉय करतील. हे बघा बॅगा वगैरे बांधला, माझी गाडी रेडी झाली. आता ह्याची गाडीवर पूर्ण सारा सेटअप झाला, पूर्ण रेडी निघतोय आता. ऑल सेट. आता आहे ना, आता ही आपली बॅग प्रॉपर बसली. थोडी काल आहे ना, म्हणजे येताना एक क्रॉस झाली होती, पण आता प्रॉपर बसवली एकदम. आणि थोडे गाचकी इचके भेटतात ना, दोन्ही बाईक रेडी. जवळपास आहे ना आपलं जे डिस्टन्स आहे इथून, म्हणजे कर्नाटक हम्पीपासून जे गोकर्णाचं ते जवळपास 313 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आणि 5 तास 54 मिनटं दाखवत आहे. आता बघूया किती वेळात पोहोचतो. जे डिस्टन्स चालू करतो 12 वाजून 2 मिनिटांनी पोहोचतो असं दाखवतं. नॉनस्टॉप गेलो तर 2-3 ब्रेक तर आपले होतील. आता गाडीला कोल्ड स्टार्ट करू. पहिले बॅगा वगैरे लावून घेतल्या. यस, चलो चलो. निघापर्यंत जवळपास 6:15 11 ते 6:15 झालेत जवळपास. है ना. हे बघा वरती आता सन परत गुड मॉर्निंगला प्रॉपर सन भेटेल बघा, है ना. लागेला ए पप्पी पप्पी पप्पी. छोटे छोटे पप्पीज. चलो चलो चलो. इकडे थंडी चांगली. आता इथे कसं आहे, आपण हम्पीमध्ये होतो
आता हॅम्पी हे एक गाव आहे जवळ आणि ही हॉस्पिटल आहे ना हॉस्पिट मेन इथली सिटी आहे त्याच्यामुळे तिकडं आता आम्ही काल गेलो ना संध्याकाळी तर तिकडं सगळ्या गोष्टी एकूण एक गोष्ट अवेलेबल आहे असं होतं आहे त्याच्यामुळे तिकडे एवढी थंडी नव्हती इकडे बघतो इकडे भरपूर थंडी आहे असं चलो आपलं जरा मॉर्निंग झालेलीच आहे मस्त पोचू आता गोकर्णाला आता गोकर्णाचं सगळं आपण एन्जॉय करू याना केवळला जायचं आहे आज त्याच्यामुळे इथून गेलो की आपण जाणार याना केवळ काहीतरी 50 किलोमीटर काहीतरी आहे तिथून गोकर्णापासून आम्ही पहिला प्लॅन होता की डायरेक्ट याना केवळलाच जाऊया बट असं आहे की याना केवळला स्टेचं ऑप्शन नाही कारण याना काही जंगलामध्ये आहे त्याच्यामुळे बॅगा घेऊन जाऊन काम रिस्की आहे मग ते गोकर्णाला सर्व कपडे हे बॅगा ठेवू आणि एक कुठली तरी गाडी घेऊन आपण जाऊया याना केवळला आहे ना हॅम्पीचा हा बघा हा इथला बोर्ड होता म्हणजे बोर्ड म्हणजे यांची कमान होती यांची एंट्रीची चलो बाय बाय हॅम्पी फिर मिलेंगे जब आएंगे तभी आता कधी येणं होईल ते ना माहिती पण येऊ परत कधीतरी तर गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ या सिरीजमध्ये आपण निघालो आहे अलिबाग टू कन्याकुमारी म्हणजेच पूर्ण साऊथ इंडिया फिरायला ते पण 16 ते 20 दिवसांसाठी आणि यामध्ये आपण 5 स्टेट कवर करणार आहोत आणि 5 स्टेट कवर करून आपण पूर्ण साऊथ इंडिया फिरणार आहोत आणि आपली गाडी टोटल त्याच्यामध्ये 6000 किलोमीटर चालणार आहे त्याच्यामुळे इपिकोली रोड ट्रिप आहे आणि आपण पूर्ण सगळं कवर करतोय त्याच्यामुळे अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब करा मस्त मस्त कंटेंट चालू आहे आणि इथला व्हिडिओ बघताय तर स्टार्टपासून जा आधीपासून सर्व व्हिडिओ वॉच करा तर मग लाईनच सगळ्या गोष्टी प्रॉपर कळतील ओके चलो लोक अर्धी मॉर्निंग वॉकला निघाली आहेत आणि मॉर्निंग वॉकला असे 4-4 जण आडव्या रस्त्यात चालतात असे गेले पाठी मग दाखवलं असं हे पण मग कमा जय बजरंग बोलले मस्त वाटलं ना मारुतीचे मूर्त आतमध्ये टेम्पल असेल मला वाटतं ह्यांचं कसं इकडं लँग्वेजचा बॅरियर जाम होतोय ट्रेन चालू आहे माल वाहतूक दिसतोय बाईक राईड करण्याची आहे ना हीच मजा आहे कारण जो फील आपण फ्लाईटने जाऊन किंवा बाय कार जाऊन येत नाही तो बाईकवर कसं सगळ्या गोष्टी इनकेजन स्वतःची गाडी आपली जेव्हा असेल सोबत तेव्हा कसं होतं हे आवडलं थांबायचं आहे इकडे जायचं आहे तुम्ही बसने जा बाकी कशाने जा इनकेजन ट्रेनने जा ट्रेनने पण काय होतं इथून निघाल बाबा कुठे गोकर्ण तर गोकर्णात पोहोचणार तुम्ही त्याच्यामधलं काय नाही बघू शकत असा विषय आहे रोड छान वाटतो एकदम एक नंबर प्रॉपर्टी मस्त बंगलो दिसतोय मॉर्निंग वॉकला बघितलं हे बघ किती जण मॉर्निंग वॉकला आहेत 7 वाजता आलेले किती पब्लिक मगासून पण किती दिसले ना आता पण बघा दोन्ही साईडने रोडच्या चालतात इकडून पण मॉर्निंग वॉक इकडून पण मॉर्निंग वॉक खतरनाक आहे भाई जबरदस्त सुंदर फिरत जायला लागतं हाय आज चांगली माणसं पण भेटतात सगळीकडे काय ना असं नाही म्हणजे कसं आहे प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो कोणाला कशी माणसं भेटतात त्याच्यावर आता आपल्याला सगळ्या प्रकारची भेटतात चांगली पण भेटतात आणि खराब पण भेटतात पण बेस्ट आहे मॉर्निंग झालं आहे पण सूर्य बघा कुठं आहे आरशात बघा पाठीमाग आहे सूर्य बरोबर आपण चाललोय तर उलट्या साईडला आहे ना ईस्टला सूर्य तिकडे आहे आणि आपण वेस्टला चाललोय 2.5 किलोमीटर 2.5 किलोमीटरवरून लेफ्ट आहे लेफ्ट 2 किलोमीटर लेफ्ट तीच नदी ती आणि तो समोर डॅम दिसतोय ना तेव्हा आपण रात्री आलो त्यामुळे काय प्रॉपर दिसलो नाही मॉर्निंगला कसं सगळ्या गोष्टी प्रॉपर दिसतात ह्याला काय करतो माहिती आहे का मी त्याला सांगतो बाबा 10 किलोमीटर नाही काय 15 किलोमीटर लेफ्ट आहे राईट आहे किंवा यू टर्न आहे काहीच एक मग तो काय करतो तो तेवढा किलोमीटर त्याच्या ट्रिपच्या हिशोबाने चालतो आणि तो तेवढा पुढे जाऊन परत थांबतो मी पाठी असलो तर आणि मग परत आम्ही कंटिन्यू करतो असं आमचं बॉन्डिंग होतं बरोबर बघा हुबळी 137 आणि आपल्याला इथून 261 किलोमीटरवरून लेफ्ट मारायचं आहे ओके तर चलो गोकर्ण आज एन्जॉय करून आता आहे तिथं आता ह्याला थांबलेलं नाही टोल नाका गेला टोल नाकाला मस्त आफे डोसे बनवत होते मला थांबलेलं पण थांबलं तर वेळ नाही पुढे बघू आता कुठं भेटलं ना थांबून जरा खाऊन जाऊ नाश्ता करून जाऊ ह्याच्या गाडीत पेट्रोल टाकलं इथं थांबलो होतो पण इथं समोर बघा इथं काहीतरी असं मंदिरासारखं दिसते असं वरती थोडं ते पूर्ण दगड इथे आणि केवढे मोठे मोठे दगड आहेत बघा इथे
एकदम सगळे सगळे ह्या हम्पीचा जो एरिया होता ना इकडचा सगळे असे एवढे मोठे मोठे सगळे स्टोन्स आहेत. आणि इकडं सूर्य बघा आता आपल्या या राईट साईडला आला. आधी पाठी होता ना आता इथे आलाय. हा बघा गुड मॉर्निंग परत एकदा. हां हां मस्त आहे. हो काय कुठं दिलं आहे. हो काय अरे इकडे काय आहे हे प्लॉटिंग केलेली आहे मला वाटते. प्लॉटिंग केलेली आहे ठीक आहे. प्लॉटच पडले आणि बाकी आता हा स्ट्रेट हायवे एवढा मस्त आहे ना. गाड्या पण एकदम कमी आहेत कारण सकाळी सकाळी निघालो आपण हायवेला आणि पूर्ण दोन्ही साईडने शेती मधून रोड. बैल गाडी दिसली बघा इकडं आहे ना. काहीतरी चालू आहे चालले म्हणून इकडं आतमध्ये चाललंय. हे सगळी शेतच आहेत आणि हायवेला आहे ना पूर्ण प्रॉपर रेस्ट एरिया वगैरे एकदम मस्त बनवलेले आहेत. हे बघा अजून चालू आहे मला वाटतं आय थिंक सो झालेत पण प्रॉपर गाडी उभी करायला जागा आहे. सगळ्या गोष्टी आहेत. वॉशरूम आहे शॉप्स पण आहेत पण हे चालू नाही दिसत झाले. हे बघा गाड्या उभ्या आहेत तिकडे. प्रॉपर रेस्ट एरिया बनवलेले आहेत म्हणजे एकदम प्रॉपर काम केलं आहे. हुबली 82 किलोमीटर हॅलो जवळ येतो. आता इथून बघा पवनचक्कीचं म्हणजे अख्खा दुकानात लागलं आहे. आयुष्यावर पवनचक्की मागाशी लांबून दिसत होत्या आता एकदम जवळ आलो. समोर कोकोनट ट्रीज बघा किती आहेत है ना. नारळाची झाडं एकदम ह्याच्यामध्ये मस्त वाटतात. आपल्याकडे पण भरपूर आहेत आणि इकडे तर लाईनशीरच भरपूर आहेत नो डाऊट. वाडीच आहे पूर्ण. चलो आता बरोबर आहे ना आपला हुबली राहिले 14 किलोमीटर. आलो आपण बरंचसं पोचवत आहे हुबलीला. हुबली कसा मेन सिटी सेंटर पडते हुबली पण म्हणजे जर कोल्हापूरवरून आलो असतो ना तरी हुबली मेन भेटला असतं आणि हुबलीवरून मग पहिलं इकडे यायला लागलं असतं आणि इथून परत सेम रूटने रिटर्न जायला लागलं असतं. विषय काय माहिती आहे का हुबलीला कसं आहे ते इथून राईट म्हणून आतमध्ये जाणार. आतमध्ये 9 किलोमीटर हुबली आहे आणि आपण मेन हायवे टू हायवे त्याच्यामुळे डायरेक्ट जायचं आहे आपल्याला. इथून 159 किलोमीटर अंतर आपलं फक्त बाकी राहिलं आहे. ना काय झालं हुबलीच्या थोडं पुढे आलो आणि नाश्त्यासाठी थांबलो कारण काय झालं हुबलीत आधी चाललेलं जायचं पण बघतो हुबली आहे आतमध्ये लांब 9 किलोमीटर जवळपास. मग आतमध्ये परत जाणार नंतर तिकडे काय असते करणार परत हायवे टू हायवे होतो त्या हायवेला हॉटेल थांबलो. आता दुवाडी सांगितलं ते खाऊ आणि डोसा टेस्ट करू कारण साऊथला आलं त्यांचे आयटम नाही खाल्ले ना काय पोहे आपले बाकी ते आपल्या त्याच्यामुळे नाश्ता करू. इथून जास्त लांब नाही राहिले 100-150 किलोमीटर. आपल्यातले आयटम इथं वेगळे. हो आपल्याकडे जे पदार्थ आहेत ना ते त्याची टेस्ट वेगळी आहे इकडे. त्याच्यामुळे बघितलं पोहे पण खाल्ले. पोह्यांमध्ये पण अशी मिरच्या वगैरे वेगळा टाकून आणि कढीपत्ता मला वाटतं बुर्जी आणलेली. बुर्जीत पण कढी पत्ता टाकून आणि काय खाल्लं बिस्किट निघाले. बिर्याणी म्हणजे पुलाव. त्याच्यामुळे आपल्याकडे आयटम ते पदार्थ वेगळे इकडचे आहेत ना ते थोडं टेस्ट करू. वडा सांगितलाय डोसा आणि इथून 150 किलोमीटर फक्त अंतर आहे. डायरेक्ट निघूया आपण बाकी काहीच नाही. हा गोप्रो पण बघा आपला आधीच आहे ना तो याच्या कॅमेरा लावलेला बोला इथून तू पण रेकॉर्ड कर बोलतो फुटेज. किती किलोमीटर आहे. 150 किलोमीटर. नाश्ता वगैरे झाला. मिरर थोडे आहे ना सैल झाले होते वाऱ्यावरती. ते मिरर पण इथं समोर गॅरेज होतं इथून त्यांच्याकडून टाईट करून घेतले. हां 143 किलो दाखवतो. 1:20 पोहोचू म्हणून आपण. चलो आता ते हेल्मेट पण पाडलं एका म्हाताऱ्याने. आतापर्यंत कसे सिंगल लेन आहे होता आता डायरेक्ट अचानक सिंगल रोड आला आहे. दोन्हीकडले ट्रॅफिक एका ठिकाणीच आहे. जाणारे पण येणारे पण एकाच रोडवरती आहेत. रोड चांगले आहेत पण लगेच आहे ना नजाराच चेंज होऊन जातोय.
आता इथून आपण गोकर्ण चाललो ना, गोकर्णावरून गोव्याची बाउंड्री जवळ आहे एकदम. हा बोलते गोव्याला जाते का, गोव्याला जाऊन काय करताय, आपल्या ट्रिप इकडं आहे. आता गेलो असतो गोव्याला. आता गोकर्ण साईडला चाललो आहे ना, कारण आता पूर्ण बीच लागेल. आता बीच साईडला चाललो आहे, त्याच्यामुळे सगळं आता आपल्याकडली वाईब आहे. त्यासाठी आपण कोकणामध्ये आहोत किंवा आपल्याकडे आलो आहे तो फील आहे पूर्ण. कारण हे सगळं साईडचं माहोल बघतं ना, सेम असंच वाटतं आपल्याकडे जाऊन. असं बाहेर वाटत नाही की कर्नाटकमध्ये आपण गाडी चालवते म्हणून. आणि इन्व्हायरमेंटचं बोलाल ना, पूर्ण क्लायमेट बोला, इन्व्हायरमेंट बोला, सेम आहे. काय फरक नाही वाटला क्लायमेट बाबा, काय चेंज वाटते ना वाटतं नाही. आपल्याकडे जसं आहे ना तसंच सेम आहे क्लायमेट. समोर ट्रकच्या फ्लॅपर वाचा, बादशाह बनने के लिए लोगों पे नहीं दिलों पर राज करना पड़ता है. वाह 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 वाह, तालियां. सही बात है, सही बात है. रोड आहे ना, हा मजा झाली. म्हणजे आत्तापर्यंत आलो ना त्याच्यापैकी हा रोड एकदम मस्त होता. मस्त होता म्हणजे मस्त आहे, एक नंबर. मध्ये घाट येतोय, मध्ये सिंगल रोड येतोय, परत डबल लेन चालू होतोय, जबरदस्त. आत्ता कुठलं तरी गाव आलं एक, मागे बाकी सगळं जंगलच होतं आणि रिमोट एरिया सगळं, काहीच नाही कुठे. पोलीस स्टेशन दिसतंय. काही नाव इंग्लिशमध्ये पण आहेत आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये पण आहेत, आणि काही त्यांच्या लँग्वेजमध्ये आहेत ना ते काही कळत नाही काय आहे ते. रोड मात्र आहे ना, एक्सपिरियन्स एकदम भारी आहे रे यार. आणि ही सगळी लाईनशीर सागाचीच झाडं आहेत, जेवढी नजर जाईल तेवढं सागत दिसतंय. मध्ये थोडासा गाव येतोय, परत हा असा रिमोट एरिया येतोय. रोड मस्त आहेत, पण मध्ये या जंगलाच्या भागात काय नाही आहे. पोलीस काका होते, अडवतील काय तर नाही अडवलं. मागोडू फॉल्स 18 किलोमीटर, याना 65, कोरा 71. हां, हे मागोडू फॉल्स याना किवजला तर आपल्याला जायचं आहे. याना 63 आणि गोकर्ण 75, म्हणजे एवढा किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तेच बघूया काय करायचं ते. ऑन द वे जर भेटत असेल ना आपल्याला तर करूनच जाऊ. आता आहे ना जरा मी थांबलो होतो, डिस्कशन केलं की कसं आहे, आपल्याला गोकर्णाचा काय बीचला जायचं नाही आहे. मेन आपलं हा याना केवत. तर याना केवत आहे ना, ह्या रोडला आधी लागतोय. सॉरी, याना केवत आहे ना, ह्या रोडला आधी लागतोय आणि पुढे जाऊन मग काही किलोमीटर नंतर गोकर्ण आहे. मग जर याना केवतची जर बॅग ठेवायला जावायला जागा भेटली तर मग अशाच जाऊ याना केवतला, याना केवत वगैरे बघू आणि तिथून मग होनावरला पुढे जाऊ. मग गोकर्णाला जाणार नाही, मग डायरेक्ट स्टे घ्या होनावरला जाऊ. असं सगळं प्लॅन आहे. पण आता बघूया पहिलं तर पण थांबून तेच सांगत होतं मला. आता काय होते माहीत नाही, जे जसं होईल तसं तुम्हाला सांगेन मी. आता हा पूर्ण आहे ना संपूर्ण घाटच आहे हो. कारण किती आम्ही आलो पूर्ण, आपण त्या साईडला वरच्या साईडला होतो आणि पूर्ण आता इकडे खाली आलो आहे, म्हणजे बेस जवळच्या साईडला आलो आहे. त्याच्यामुळे आता बघूया काय विषय आहे. पण रस्ते चांगले आहेत, घाट आहे म्हणून रस्ते खराब आहेत. रस्ता पण आत्ता पण खराब नाही कुठे भेटला. मध्ये मध्ये थोडे पॅचचं काम चालू असायचं, बाकी रोड मात्र मस्त असायचं. हा रोड पण मस्त आहे, मजा येते गाडी चालवायला. काहीतरी नवीन नवीन जेव्हा बघतो ना तेव्हा पण आपल्याला नवीन नवीन एक्साइटमेंट होते की पुढे काय असेल, सगळ्याच गोष्टी. जोपर्यंत तेच बघून मजा नाही येत, कंटाळा येतो. मग नंतर एक टायमानंतर रोज ते सकाळी उठल्यापासून सेम रुटीन. आता कसं होतं, नवीन व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतात, नवीन कंटेंट तयार होते सगळा. गाडीत ना पेट्रोल टाकते, पेट्रोल काय झालं, पेट्रोल आहे अजून एक गाडी, अजून गाडी चालेल 100-70 किलोमीटर. पण ते कसं आहे, घाटातलं एरिया, गडबड नको. ते पूर्ण पेट्रोल भरलं, ऑनलाईन पेमेंट करायला गेलो, आणलं नेटवर्कच नाही. मला कार्ड आहे तर कार्ड आहे, मला मग ठीक आहे. आणि जवळपास आहे ना 9.66 आलं पेट्रोल. टोटल जवळपास 1200 टाकी आहे, म्हणजे जवळपास 11-12-2 आणि ते एक अर्धा, म्हणजे 2-2.5 लिटर पेट्रोल होतं. म्हणजे तेवढ्या पेट्रोलमध्ये गाडी आहे ना, 2-2.5 लिटर नाही बोलले तरी 100-100 किलोमीटर, 100-150 किलोमीटर गाडी सहज चालली असते. अजून 250मध्ये 300-350, 400पर्यंत गाडी. तर कसं आहे 300पर्यंत आहे ना पूर्ण त्या गाड्या आहेत ते पूर्ण जातात.
आणि 350 किलोमीटर मी एक्स्ट्रा चालवतो. पण एकदम शेवटचं ते 50 किलोमीटर आहे ना, त्यात काय होतं, फ्युल इंजेक्टर आहे त्याच्यामुळे एकदम कमीमध्ये चालू शकत नाही. आणि मी भरलं का आता पेट्रोल, गाडी काय गाडी तिथपर्यंत लोकेशन आहे ना 60 किलोमीटर दाखवत आहे, तिथं पोचलो असतो. बट पूर्ण आहे घाटाचा एरिया. समजा बाय चान्स काय झालं ना, मध्येच काय गडबड झालं तर मध्ये पेट्रोल नाही भेटलं तर करणार काय, म्हणून पंप दिसला पहिलं भरून टाकलं. आता हे बघा, इथे आपली बाईक आहे, इकडे दादाची बाईक आहे, जाऊ दे सावलीमध्ये. तर थोडा ना स्टँडचा प्रॉब्लेम झाला, स्टँडला थोडा टाका मारायचा आहे, त्याच्यामुळे ती गाडी थोडी क्रॉस होते. तर आता काय झालंय, इथून याना केव्हाच काहीतरी 20 किलोमीटर काहीतरी याना केव्हाच आहे. घाटातून पूर्ण आलो खालपर्यंत. काय आलं, घाटातून आहे ना पूर्ण आलो खालपर्यंत आणि चाललेलो आम्ही गोकर्ण जाते. असं काय झालं, गोकर्ण जायचं, होणारला जायचं, पुढे मुर्डेश्वरला जायचं असं होतं. पण परत मी त्याला बोललो आपण जाऊ गोकर्णलाच, पण तो माझ्या आधी येऊन थांबला होता. तर त्याने काय केलं, इथं विचारून ठेवलं झालं. हां, तर इथं विचारून ठेवलेलं ना, तर इथून मामाली मस्त 500 रुपये रूम भेटली 2 ते 2.5-3 तासासाठी. तर आता इथून काय करतो, इथून 25 किलोमीटर आहे याना केव्हा. मी इथं बॅगा आहे का सगळ्या काढल्या, ह्याची गाडी इथंच ठेवली, माझ्या गाडीवरच्या बॅगा उतरवल्या, बॅगा ठेवल्या आतमध्ये. इथून जातो याना केव्हा, याना केव्हा बघून येतो. कारण तिथं कसं माहिती का, पूर्ण आतमध्ये जंगलचा एरिया आहे, त्याच्यामुळे हे बोलत आहे सेफ असेल. पण आपल्याला माहिती ना, आपण नवीन बोलल्यावर रिक्स नको, कारण आपल्याकडे वस्तू आहेत प्रॉपर राहू दे, पैसे गेले काय नाही, म्हणून इथं ठेवलं बॅगा. मग इथून आता तिथून आलो ना जाऊन याना केव्हवरून, तिथून निघायचं की आज स्टेला जाऊ गोकर्णला. जरा संध्याकाळी मस्त गोकर्णचा बीचचा व्ह्यू बघू, सगळं एन्जॉय करू, चिल मारू. आणि उद्या निघालो की उद्या पुढचा प्रवास असेल आपला, ते उद्या सांगेन तुम्हाला कुठला आहे तो. आणि आता कसं होतं ना, ते इथून हे याना केव्हच करून जाणार तर मी डायरेक्ट होणारला वगैरे, पण ह्याला होणार नको. गोकर्णाचा बीच फेमस आहे, मेन बीच. गोकर्णाच्या मेन बीचला जाऊ, जरा आज चिल मारू, तिथे रूम घेऊन राहू आणि उद्या पुढे जाऊया. असं सगळं आहे. आता सगळं कन्फ्युजन आहे, कारण आपल्या रूटप्रमाणे सगळं प्रॉपर चाललो आपण. आता वायफाय कनेक्ट करतोय आणि तिकडे बाहेर ठेवते काउंटरला. आम्ही जाऊन येईपर्यंत ना व्हिडिओ पण अपलोड होतो, बाकी असा पण दाखवतो बघा. आता एवढं मोठं सगळं चांगलं रूम आहे, AC आहे. परत हे इकडे सगळे आपले कपडे. आता काय बाकी नाही, जे घातल्या टी शर्ट हे आहे, फक्त शूज काढले नाही, फक्त स्लीपर घालतोय बस. बाकी सगळं हेच आहे, कारण काय आता कपडे चेंज करायला कुठं टाइम जातो. एकच लोकेशन पटकन बघू, येऊ, फोटो काढू, व्हिडिओ काढू, माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो. एन्जॉय करा. सकाळी ना फक्त ही आपली पाऊच तो घेतलाय, 5चा फक्त पाण्याची हायड्रेशन बॅग, हा पण रेडी, ह्यानी पण सेम हायड्रेशन बॅग, आणि साईडला चार्जिंगसाठी घेतला आणि गॉगल. बस तुमच्या वळा लॅपटॉप घेतो, लॅपटॉप तिथं वायफाय कनेक्ट करून ठेवून घेतो. मी व्हिडिओ अपलोड करतो. चलो, मोबाईल नाही घेतला, मोबाईल घेऊ, बाकी बाकी येऊया. आता याना केव्हाच फिरूया. आता बघा आपली गाडी घेतली, निघालो. हा चालव, याला चालव. मी बोललो मागे बसला, आरामात जाऊ ना. इथून किती किलोमीटर आहे? 29. हा 29 किलोमीटर याना केव्हाच आहे. आणि विभूती वॉटरफॉल म्हणून पण आहे. हा, तो त्याच्या आधीच आहे. आता ते चाललो येतो हातात दोन्ही पण बघू देऊ. मस्त रात्री गोकर्णाला स्टे करायला लावू. भाषा असं आपण घाबरत नाही. बाबा कोण आहे काय स्पॉन्सर किडनीला या, आमच्याकडे किडना विकणं नाही, एकच दोस्त नाही, एक राहू दे. चलो हे बघा, आता पोहोचलो इथं. मस्त बघा पार्किंग, गाडी इथं लावली, एकच गाडी घेऊन आलतो आपली. आणि हा इथून चेक करा, आणि इथून ही एंट्री आहे. जे अक्षरशः आहे ना, हे किती होतं आतमध्ये, 25 किलोमीटर ना तिथून. हा, आणि एवढं टवर म्हणजे अक्षरशः डोंगर चढतोय उतरतोय आणि पूर्ण परत उतरून इकडे खाली आहे, जाम अंतर आतमध्ये आहे. आणि पूर्ण रस्ते एकदम मस्त आहेत, पण एकदम समजा दोन्ही मोबाईलच्या सिमला नेटवर्क नाही आहे, म्हणजे इमर्जन्सीमध्ये काहीच नाही मध्ये. बाकी रोड बिड एकदम टॉप आहे. आता जाऊया, इथं काहीतरी एंट्री तिकडे आहे ना, तिकडे घेऊ, तिकडे कलिंगड बघ केवढं मोठं घे. हे घे पाहिजे असेल तर, त्यातलं काय मिरिंडा आहे तुला आवडता, मिरिंडाच घे. हा माझा आहे मँगो शेक नाही बा, हा मिरिंडा स्लाइस नको, मग हेच घ्या ना कॅन बारके. हा तिकीट कितना है? कितना? 2. गाड़ी कौन सा? बाइक है. 30.
बाइक का चार्ज है क्या बाइक का चार्ज भी हाँ एंट्री फीस भी इसके ओके। थोडा 1 किलोमीटर बाजू टाइप तुम्ही चालायचं थोडंसं ना, अर्धा किलोमीटर आहे वॉकिंग डिस्टन्स. चलो जाऊया. बाहेरून वाटत नाही कारण बाहेरून आतमध्ये यायचं अंतर आहे ना भरपूर जास्त आहे, पण आतमध्ये पब्लिक आहे कारण गाड्या भरपूर लागलेल्या बाहेर. बघूया शोधून कसं होतं माहिती का, जेव्हा आपण दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघतो ना त्याच्यामधला फील वेगळा असतो आणि प्रत्यक्षात बघण्याचा फील वेगळा असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट, कारण सगळा कलर होतो, सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामुळे दिसायला अजून भारी असेल बसतात. तरी आपल्या ह्याच्यामध्ये ना ड्रोन मिस आहे, ड्रोन मी घेईन मी स्वतःचा. कारण कसं होतं ना, ते एवढं फिरतो, एवढं भारी भारी लोकेशन मध्ये जातात ना. आता पण येताना मध्ये ते ब्रिज वगैरे गेला, नदी होती, भारी लोकेशन होतं. ड्रोन असतं तर ते अजून फील देतो व्हिडिओ मध्ये. हा बघा इथून फर्स्ट पॉइंट. आता इथून सगळं थोडं टोक दिसतं ना, आता आलं इथून टर्न मारला की बरोबर दिसल सगळ्या गोष्टी. आपल्या ह्याच्यात आहे ना चढा उतार जाम आहे आपल्या आयुष्यात, त्यामुळे आपल्याला पण जाम चढावं लागते. इकडे पायांची वाट लागणार बरं मातीत. अरे बा इथे एंट्रन्स जवळ पोहोचलो. चप्पल काहीतरी घ्यायला आहे, कोल्ड्रिंक्स आहेत. काय आहे हे कोल्ड्रिंक्स आहे. अरे इथे बघा, इथे हे मला वाटतं मंदिर आहे. आय थिंक सो. हे नाव नाही मला माहिती काय आहे, पण काहीतरी आहे. हे बघा हे काही ते समोर आणि हे आहे. हे इथून इथं पोहोचत पण नाही. 1x ला टाकलं तर. आणि मला ह्याचे पोळ बाग इथे समोर ते है ना. इथं मस्त फ्री हॉटस्पॉट लावून ठेवलेला आहे. स्कॅन करायचा आणि घ्यायचा, पे करायला आहे. हा पे आहे, पे बाय UPI. वायफाय हॉटस्पॉट दिलाय, पे करायचा आहे, फुकट नाही. ह्याच्यात ठेवून दे. हे टायमिंग बघितलं 8:30 ते 5:30 पर्यंत जाऊ दे. शेवी 8:30 वाजल्यापासून आहे ना 5:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे ह्याचं. कसं आहे इथून आहे ना डायरेक्ट एंट्री आहे. इथून पण होतं, हे बंद केलेलं आहे मला वाटतं. मला इथून तेवढंच जायचं आहे. शंकराच्या आतमध्ये मूर्त आहे ते आहे, पाया पडायचे आणि मग पाया पडलं इकडून आतमध्ये एंट्री आहे. हे काय हनी बीच साधे तपासाय गेले 50 एंट्री असेल ना. एंट्री हायस्कूल चिटूर 5 आणि पर हेड 10 रुपीज. तिथून ह्या एवढा तिथून एंट्री आहे ती बघा. जरा युट्यूबला कंटेंट पण बरं वाटतं ना, काहीतरी नवीन चालू आहे. नाहीतर सकाळी उठलं की आपल्याकडलं सगळं डेली चालू असतं, त्याला मजा नाही येत. तुम्ही सपोर्ट दिला, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं, चॅनल जर चांगला ग्रो झाला ना तर नक्कीच अशा मोठ्या मोठ्या ट्रिप, ही मोठी नाही ही पण त्यातली छोटीच आहे, ह्याच्यापेक्षा मोठी ट्रिप करू नक्की. अरे बदाम पण काढलीत रे बाबा. हे तरी काय हाय, लोक कुठं का सोडत नाही बघितलंस. हे बघ अशा ठिकाणी तरी सोडा रे. लोक असे ज्या गोष्टी आहेत ऐतिहासिक ते बघायला येतात. इथं तर संपलं. पावसाळ्यात भारी वाटत रे. हा हा हा. स्मेल बघ आतमध्ये. हे तिकडं पण आहे.
कवत राहायचं. व्हिडिओ घ्या. या किती मोठी आहे वरतून. हा इथून हा टॉप वरतून वरच्या साईडून तिकडून संपलंय मला वाटते. काय लास्ट आहे. थोडक्यात केवळ म्हणजे कसं आहे, दोन्ही साईडने पूर्ण मोठे मोठे हे दगडांचं स्ट्रक्चर तयार झालं आहे आणि मध्येच पूर्ण हे गॅप आहे, त्याची गुफासारखं झालेलं आहे तयार आणि वरतून सगळं ओपन आहे. अशा केव त्याच्या पूर्ण फोटोसाठी चढला उतर आता. मुगली आहे मुगली, गोंधळपाड्यातला मुगली आहे बघो. चलो इथे 2-3 फोटो काढले. जरा खाली आता बाहेर आहे ना दोघांचं एक बाहेर फोटो काढू. आतून झाले. एक व्हिडिओ घेतलीस तू? हो असा काढ माझा वरतून फोटो तुम्ही मोबाईल मध्ये. होय ही इथं समोर आहे ना, हे दुसरी आहे केव. ही इथं पहिले देवळाच्या बाजूची आहे, ती बघितली. जर फोटो काढले व्हिडिओ काढले तर तिकडे चाललं. चालत जरा चाललं खरे, पण ती केवच बघितली तर खालून रस्ता पाहिजे. परत असं असेल नाही यायचं तर परत जाम चढायला लागत. आणि बिन चपले नाही, इकडे चप्पल एंट्री नाही आतमध्ये. विदाउट शूज. हे बघा, या अशा पायऱ्या ज्या जातात ना, त्याच्या आतमधून असं येऊन हे जे इथं बनवलेलं आहे तिकडून अशा इथून वरती येतात त्या, आणि इकडचे एंट्री वेगळीच आहे. तर आता काय करतोय, आतमध्ये जर फोटो काढले इथे एकदम फोटो क्लिक करतोय बाहेरून पोस्ट करण्यासाठी आणि रिटर्न लगेच. आता वॉटरफॉल बघायचं ना. अरे ये जवान है, अभी इनको तो दुनिया देखनी बाकी है. काम पे बैठना है, काम करना है. इथं फ्री कोल्ड्रिंकला आहे ना आंब्याचा पण होतो, मस्त होता. हे एक चांगलं ठेवलं मस्त. इथून जा पाया पडा देवळातून पूर्ण केवस फिरून या आणि इथं आलं फ्री कोल्ड्रिंक घ्या. हे भारी काम आहे. असं काहीतरी पाहिजे सगळ्या ठिकाणी. चलो आता इथे आलो, बॅगा वगैरे परत लावल्या, आता निघतोय. चलो 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 जी चलो. दगड बघले जरा. आता कोकण बरोबर झालंय 25 किलोमीटर आणि आता परत झिकझॅक रोड आलाय. पण एक मी बघितलं पण ते रोड आहे इथले सगळेच भारी आहेत, कुठं असं हे नाही. मध्ये थोडेसे पॅच येतात पण बेस्ट आहेत रोड. इकडे शेतं बघा, सगळी सुपारीची झाडं लावली तिकडे गार्डन. सांगा हे बघा आहे ना, सगळी सुपारीची झाडं, केळीचे कलम सगळ्या शेतांमध्ये. सगळा फीलच एकदम अलग आहे इकडचा. आणि असं इथं आपण इकडच्या स्टेटमध्ये पण वाटत नाही की आपल्या असं वाटतं आपल्याकडेच आहोत म्हणून. ऐसा फुल वाईब आहे रे. थोडा आता हा गावातला रस्ता खराब आहे आतमधला, पण वाईब आहे इथे. हे समोर बघा, हे पूर्ण शेतं, हे सगळे घरं बघा सगळे आहे ना. चिनी आपल्या ह्याच्या दगड आहेत, जांभा दगडाचे घर आहेत. हा बघा समोर सूर्यास्त होतोय आणि शेताने. हा काय एक फील आहे, एक नंबर.
ड्रोनला जाम मिस करून इकडे सगळीकडे ग्रीनरी आहे. हे मला वाटतं शिपतात का काय समजत नाही शेतांना, कारण आता का पावसाचा सीझन नाही आहे, पण सगळी ग्रीनरी आहे सगळीकडे, सगळी शेतं ग्रीन आहेत. ग्रीन ये रोड गोकर्ण जाएगी ना, रोड गोकर्ण ना, स्ट्रेट ना. 4 किलोमीटर है बोले ही होगी. हाँ 8 किलोमीटर बोले ही होगी. ओके ओके थँक्यू. इकडं लँग्वेजचा जाम प्रॉब्लेम आहे. फक्त विषय काय करायला लागतो माहिती आहे काय, आता समजा पाण्याची बॉटल पाहिजे, आता काही काही हिंदी पण कळत नाही, बाकीचं काय नाही, ते शक्यतो कोण त्यांच्याच लँग्वेजमध्ये बोलतात. बॉटल, हां बॉटल किती 3, हां 3 तर द्या, असं होतं विषय. आता त्यांना गोकर्ण बोलल्यावर क्लिक झालं गोकर्ण, हां मग इकडून लेफ्ट इकडून राईट अँड गोकर्ण, हां ओके डन. हे असा विषय करायला लागतं. सगळीकडे काम तुमचं कुठं अडकणार नाही, फक्त थोडंसं डोकं लावायचं. तर गोकर्ण 17 किलोमीटर आहे, हे काम होऊन जातं. असं नाही की आपल्याला लँग्वेज यायलाच पाहिजे, ती ना आली तरी काम होतं. आपल्याला टुरिस्ट आहोत, आपल्याला फक्त विचारणं मिळतं थोडंसं, आणि बाकीचं काय वस्तू घ्यायची असेल तेवढ्यापुरती समजलं तरी पण जाम झालं. ओके जी चलो. पण फील मस्त या रोडला. तो त्याने काय केलं माहिती आहे, फोन आला, तो गेला बाहेरून हायवेवरून पुढून. मी बोललो ना हा पुढे पुढे जातो आणि हा गायब होतो. हा पुढून हायवेवरून घेते, मला 30 किलोमीटर दाखवतो, मी माझ्याकडून 17 किलोमीटर आहे. तू ये, मी गावातल्या रोडने आलो आतल्या. पण हा फील कसा वेगळा हायवेपेक्षा. कॅमेरा आहे ना, म्हणजे गोप्रो बंद करायची इच्छा होत नाही मला, एवढं लोकेशन भारी भारी दिसतात. आता हे इकडं पण बघा, ह्यांची ही शेती मला समजत नाही, हे शिपतात मला वाटतं शेती, कारण हे बघा पूर्ण ग्रीनरी आहे सगळीकडं. काय काय भाजी बिजी लावलं आहे ह्याच्यामध्ये शेतीमध्ये. आणि इकडं लेफ्ट साईडला हा बीच आहे. हां आलो आपण तेवढं ना, बीचच असणार, हा नदीचं नसणार. काय आहे आता हे नाव पण ह्याच्यात दिसतं ना, नदी आहे मला वाटतं, आय थिंक सो. पण ह्याच्यात पाणी असलं आहे. पण हे बघा ही पूर्ण नुसती हिरवळ आहे, आंब्याला पण पाले फुटलं. एक नंबर यार, एक नंबर खरंच. गावागावातून शब्दात सांगूच शकत नाही मी. किती वेळा कॅमेरा बंद करतोय, परत तेवढं चालू करतोय. हे बघा जेवढं लक्ष जाईल तेवढं सौंदर्य, नो डाऊट. घरांचं पण स्ट्रक्चर बघा, इकडचं सगळं फील बघा. पोरांचं क्रिकेट चालू आहे. आता बघा हा हायवेने आला, बरोबर आहे, गोकर्ण लेफ्ट, हा स्ट्रेट हायवेने आला. आणि मी असा गावातून येऊन परत इकडे हायवेला बाहेर पडलोय. पण यार बरं झालं हायवे ना आलो, काय लोकेशन भेटलं बघायला. एक नंबर लोकेशन बघायला भेटलं. आणि ही ती नदी यार, बरं झालं गावातून आलो मी. चलो गोकर्ण लेफ्ट. संपतं की ना 8 मिनटं. पूर्ण गावाच्या एंडलाच आहे गोकर्ण. या गोकर्ण गावात असेल पण ते एंड पॉइंट आहे पूर्ण. आता आहे ना गोकर्णमध्ये पोहोचलोय. फक्त जे आपण होमस्टे काढले होते ना त्यांना आता कॉल लावतोय, कारण का बाकी हॉटेल्स वगैरे आहेत तिथं, त्याला होमस्टेचा कॉन्टॅक्ट करून देतो. होमस्टेला कसं आपलं बजेटमध्ये होतं, बाकी हॉटेल्सला गेल्यावर कसं बार्गेनिंग नाही जास्त करताय. त्याच्यामुळे पहिलं कॉन्टॅक्ट करून बघतोय, नाहीच झालं तर मग चिकन. चलो आता बॅग आहे ना, पोचलो गोकर्णामध्ये. बॅग सोडवतोय ते दोन्ही बाईक इकडे पार्क केल्या आणि इकडून बीचकडे जायला. चलो चलो घाम निघाला. सीधे स्टँड नाही नाही, आता नाही वजन असल्यावर गडबडते का आता नाही. इथून आहे ना बरोबर खाली ग्राउंड फ्लोअरला चाललो रूम आहे, पण रूम एक नंबर, नो डाऊट. हा बघा पहिला वॉशरूम बघा, हा असा पूर्ण स्पेशियस वॉशरूम आहे. आणि हा इकडे डबल बेड, टीव्ही पण आहे. परत इकडे सगळं सामान ठेवायला असं एवढं सगळं रूम आहे. अजून काय पाहिजे. आता आमचा सगळा हा इथं पसारा झालाय. आणि मेन वायफाय आहे. पहिल्या दिवशी तिथे रूम घेतला होता ना, तिकडे वायफाय नाही काय नाही, तिकडे गडबडलं काम. त्याच्यामुळे शेवटी हॉस्पिटलला जाऊन आम्ही ह्याच्यात बसलो सायबर कॅफेमध्ये आणि तिथे व्हिडिओ अपलोड केली. ठीक आहे चलो, आता काय जास्त व्हिडिओ वाढवत नाही. त्या इथून निघून पुढला प्रवास असणार आहे, मनोहर मुर्डेश्वर वगैरे असं सगळं पुढचं ते व्हिडिओमध्ये पण सांगेलच. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितात, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर, सबस्क्राईब करा.
भेटू याच्यात नवीन पुढल्या ब्लॉग मध्ये. आजसाठी बाय बाय.